हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्ड मॅथमॅटिक्सचा लेसन फर्स्ट शिकणार आहोत, ज्याचे नाव आहे 3 डायमेन्शनल शेप्स. हा चार्ट बघण्या अगोदर आपण आधी 3 डायमेन्शन्स म्हणजे काय ते समजून घेऊया. 1 डायमेन्शनल शेप किंवा 1D. 1 डायमेन्शनल शेप म्हणजे असे की ज्याच्यामध्ये फक्त लेंथ, लांबी ही कन्सिडर केली जाते. दुसरं आहे 2 डायमेन्शनल शेप किंवा 2D. असे शेप की ज्यामध्ये लेंथ म्हणजेच लांबी आणि विड्थ म्हणजेच रुंदी या दोघांचा समावेश असतो. तिसरा पॉईंट आहे 3 डायमेन्शनल शेप किंवा 3D. 3 डायमेन्शनल शेपमध्ये असे शेप येतात की ज्याच्यामध्ये हाईट म्हणजे उंची असेल, लेंथ लांबी आणि विड्थ रुंदी. लांबी, रुंदी आणि उंची हे तिघं असतील त्यांना आपण 3 डायमेन्शनल शेप असं म्हणतो. आयडेंटिफाय द शेप्स ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स अँड क्लासिफाय देम ॲज अ 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल शेप. आपल्याला काही पिक्चर्स दाखवलेत आणि त्यांना या 2 टॉपिकमध्ये आपल्याला डिवाईड करायचं आहे, 2 डायमेन्शनल शेप आणि 3 डायमेन्शनल शेप. फर्स्ट आहे ड्रम. तर ड्रम हा 3 डायमेन्शनलमध्ये येतो. त्यानंतर आहे सेकंड सरफेस ऑफ टेबल. तर टेबल नाही, फक्त त्याचं सरफेस, तर सरफेस ऑफ टेबल जो आहे तो 2 डायमेन्शनल शेपमध्ये येतो. रीड पाईप ऑर अ माउथपीस 3 डायमेन्शनल शेपमध्ये मोडला जातो. कॅरम बोर्ड सरफेस 2 डायमेन्शनल शेपमध्ये. त्यानंतर आहे हार्मोनियम हा 3 डायमेन्शनल शेपमध्ये येतो. रोड 2 डायमेन्शनलमध्ये. प्लेग्राऊंड 2 डायमेन्शनल शेप आणि लास्ट आहे स्पिनिंग टॉप.